नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. पुण्यातील आंबेगाव येथील दुय्यम निबंधक क्रमांक 20 येथील वरिष्ठ लिपिक रवींद्र कोळी यांना मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ नोंदणी मुद्रांक विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेमुदत कालपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी बंद राहणार आहे. नोंदणी मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. पुणे शहरातील दुय्यम निबंधक हवेळी 20 यांनी दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्यावरून 3 व्यक्तींनी मारहाण करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. अपुरे मनुष्यबळ असूनही दुय्यम निबंधक जादा वेळ थांबून नागरिकांना जास्त नोंदणीची सेवा देत असतात. नियमित दस्त नोंदणीशिवाय अनेक ऑनलाईन सेवा देखील प्रसंगी सुट्टी दिवशी थांबूनही काम करतात. दस्त नोंदणी संबंधी अनेक नियम आहेत, त्यामुळे त्यांच्या नोंदणीबाबत अनेकांचे मत वेगवेगळे असू शकतात. दुय्यम निबंधक यांचे मत न पटल्यास त्याविरोधात तक्रार अपील करण्याचा पर्याय आहे. त्याला अशी अमानुष मारहाण करणे कदापिही समर्थनीय नाही किंवा योग्य नाही. यामुळे कर्मचारी अधिकारी प्रचंड दबावाखाली असतात. ही केवळ एक घटना नाही, या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे. अन्यथा केवळ दुय्यम निबंधक यांचे अवध हे मर्यादित न राहता इतर शासकीय कार्यालयात आणि समाजात याच प्रकारे गुंडशाही वाढत जाईल. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या विरोधात आजचे काम बंद आंदोलन आहे. शासन, प्रशासन किंवा वकील वर्ग यांच्या विरोधात नाही. नागरिकांनी यामागील कारण समजून घेऊन आजच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा व सहकार्य करावे. बातमी संकलन ऋतू निर्भवणे, उपसंपादक लोकार्पण मराठी न्यूज.